इयत्ता 3री विषय गणित। आज आपण खेळ आणि कृतीच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने भागाकार शिकणार आहोत। आज शिकूया खेळ आणि कृतीतून भागाकार। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता खेळ खेळायचा आहे जो आपण नेहमी खेळतो। डोंगराला आग लागली पळापळ। या खेळात आपण काय केलेलं आहे ऍड की आपण वर्तुळ आखलेली दिसतात तुम्हाला। आता आपण खेळ सुरू केल्यानंतर काय करायचं आहे, उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी मी जी संख्या बोलेल तेवढ्या संख्यांचे तुम्हाला गट करायचे। आपला गट पूर्ण झाला तर त्या होडीत जाऊन बसायचं। यांना आपण होड्या म्हणणार। काय द्या? उभे असलेले विद्यार्थी किती आहेत? 17 विद्यार्थी उभे आहेत आणि त्यांना खेळ खेळायचा आहे। सारखे गट झाले आपले तरच होडीत बसायचं, सारखे गट झाले नाही तर होडीत बसायचं नाही। रेडी स्टार्ट। तीनचे एकूण किती गट झाले? 5। बघा मोजूया आपण। 3 एका 3 दुनी 3 त्रिक 3 चौक 3 पाचे 15। 17 मधून 15 वाटले सारखे। उरले किती शिल्लक राहिले? बाकी किती राहिले? यालाच म्हणतात भागाकार। वस्तूंची समान गटात विभागणी म्हणजे एकूण विद्यार्थी किती होते? 17 विद्यार्थी होते, बरोबर। आपण कितीचे गट केले? कितीचे गट केले? 3चे गट केले। एकूण किती गट झाले? किती गट झाले? 5। 3 पाचे 15। 3चा पाडा कुठपर्यंत म्हणायचा? 15 पर्यंत। 3 पाचे 15। हे सारख्या गटात वाटले गेले नाही असे विद्यार्थी किती? 2। आलं लक्षात? तर यांना काहीतरी नाव आहे। जे विद्यार्थी आहेत 17 त्याला म्हणतात भाज्य। जे आपण गट केले कितीचे गट केले? 3चे गट केले त्याला म्हणतात भाजक। किती गट झाले? 5 गट झाले त्याला म्हणतात भागाकार। आणि जे सारखे वाटले गेले नाही ती उरली बाकी। भागाकार म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे आता? आता आपल्याला हा भागाकार सोडवायचा आहे। 23 भागिले 4। 23 ला कितीने भाग द्यायचा आपल्याला? 4ने। आपण हा भागाकार आता भागाकार यंत्रावर सोडवणार आहोत। हे बघा, हे आहे भागाकार यंत्र। आपल्याला काय करायचंय, ज्या संख्येने भाग द्यायचा आहे, कितीने भाग द्यायचा आपल्याला? 4ने। तर आपण ही पट्टी 4वर लावायची। ही आपण 4वर पट्टी लावली। आता काय करायचं आपल्याला? एक गोट्या दिसत आहेत तुम्हाला? या आपण 23 गोट्या घेतलेल्या आहेत। किती गोट्या आहेत? 23। या 23 गोट्या आपल्याला इकडून टाकायच्या आहेत। टाक। आपण एकूण किती गोट्या टाकल्या? 23, बरोबर। आपण भाग कितीने देतोय? 4ने। बघा, 4चे एकूण समान गट किती झाले? 1 2 3 4 5 समान गट झाले 5। 4चे समान गट किती झाले? 5। पण समान गट झाले नाही अशा काही गोट्या उरलेल्या आहेत। किती आहेत बघा बरं? 3। ते काढून घ्या मग। आता हे जे उरलेले 3 आहेत याला काय म्हणतो आपण? आपल्याला भाग कितीला द्यायचा होता? 23 ला। कितीने भाग द्यायचा होता? 4ने। तर म्हणजे 23 गोट्यांचे सारखे 4चे वाटे पाडल्यानंतर 4चे गट पाडल्यानंतर किती गट झाले? 5 गट झाले। आणि बाकी किती उरली? 3। भागाकार यंत्रावर जी आपण मांडणी पाहिली ती आता आकृतीच्या रूपात आपण मांडूया। हे काय? 23 भागिले 4 हे भागाकाराचे चिन्ह आहे। मोजायचे तुम्ही। मी 4चे गट करतोय। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23। 4चे किती सारखे गट झाले रे? 5। हे एवढे जे आहेत हे सारखे वाटले गेले 4-4च्या गटात।
याला काय म्हणतो आपण? आणि हे खाली जे आहेत हे सारखे वाटले गेले नाही चारच्या गटामध्ये, म्हणून याला काय म्हणतो आपण? वस्तूंची समान वाटणी करणे म्हणजे भागाकार. सुरुवातीला मी कॉईन जमा केले होते, आता चॉकलेट वाटतोय. काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. माझ्याकडे चॉकलेट किती आहेत? 15. 15तून 3 कमी केल्या, 12तून 3 कमी केल्या, 9तून 3 वजा केल्या, 6तून 3 वजा केल्या, 3तून 3 वजा केल्या, किती शिल्लक राहिल्या माझ्याकडे? 0. काय केलं बरं मी? वजाबाकी. काय केलं? वजाबाकी. कितीची वजाबाकी केली? एकाच संख्येची. कितीची? एकाच संख्येत 3. पुन्हा वजाबाकी केली. पण वस्तूंच्या संख्येतून एकच संख्या पुन्हा वजा करणे म्हणजे भागाकार. तर आज आपण शिकलो वस्तूंची समान वाटणी करणे म्हणजे भागाकार, वस्तूंची समान गटात विभागणी करणे म्हणजे भागाकार, वस्तूंच्या संख्येतून एकच संख्या पुन्हा वजा करणे म्हणजेही भागाकार. धन्यवाद.